शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केलाय. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, प्राध्यापक ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. ठाण्याने शिवसेनेला कायम साथ दिली असून ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ठाण्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या कार्यालयातून प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावे असं आवाहन करण्यात आलंय. किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल. आणि हा पक्ष कार्यालय शिवसेनेचं तसंच शाखा आपला आधार वाटतो लोकांना, तसंच या कार्यालयातून देखील सगळ्यांची कामं होतील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे त्या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं. त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली, आयुक्त साहेबांना, की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे संख्या वाढणार आहे. दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे. विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे. आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे. आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदे साहेबांनी संधी दिली. गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल. आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ. आणि या पद्धतीने मगाशी दिघे साहेब, शिंदे साहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि याचा मला आज आनंद आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।